म्हणजे 1988-89 साली महाराष्ट्र केसरी स्पर्धा केलेली आहे. अजून एकच होतं पण असं हे झालं नव्हतं. पण ॲज अन ॲक्टर मला खूप डिसेंट क्राऊड आहे. म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी बघतो तर शर्ट ही वगैरे घ्यायला जातो मला स्टेजवर येईपर्यंत. पण इथे अजून तो ही शर्ट तरी आहे सिरियसली. आणि खूप छान ट्रीट केलेलं लोकांनी, छान म्हणजे फोटो घेऊ का लोक म्हणतात ऐकतात. बऱ्याच ठिकाणी फोटो आता पकडून राहतो, फोटो घ्यायचा खूप छान वाटलं मला. आणि हे फेस्टिवल वगैरे या लोकांचं वीक पॉईंट आहे. त्याच्यानंतर फिरायचं म्हणजे मी गाडीत बसले मला काय फिरायचं फिरा. पण मला खूप छान वाटलं खरंच. मी मुंबईचा समुद्र बघितला आणि आज लातूरचा समुद्र समोर दिसतो मला. थँक्यू सो मच. एकदा आणि तुमचं खूप आता तरी काय मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. आपल्या मालिकेमध्ये आता तुमचं लग्न होणार आहे आणि ही धमाल कशी काय होणार आहे आणि कसं सगळं त्याला कसं कसं तुम्ही सामोरं जात आहे ते थोडक्यात आम्हाला जाणून घ्यायचं आहे. आपण आजारी बापरे आता एवढं लहान मुलाला आजार बरा होणार की नाही. बरं किती लोकांना वाटत होती की तो बरा होणार तू बरा होणार माहिती नव्हतं त्यांना. माहिती ना सगळ्यांच्या प्रेमाने आणि देवाच्या कृपेने गोळा झालाय. आपल्याला पुन्हा लग्न लावलंय आणि काय सांगू तर आता 3रं वर्ष सुरू होत आहे आपल्या मालिकेला. आता लोकांना 800 एपिसोड पूर्ण होते. 800 एपिसोड पर्यंत तुमचं एवढं प्रेम मिळालंय ना की म्हणजे आता असं वाटतं वाव यार 800 एपिसोडचा पल्ला काढलाय. लवकरच 1000 करून 1000 करू काय करायचं ना. तर थँक्यू सो मच. मी खूप प्रेम करतो मालिकेवर आणि आपल्या मुलींमध्ये काय तुमच्या समोर येणार आहे. आता आम्हाला बोला झाला पुढे काय मोठे नव्हते असेल किंवा आपले अजून तुम्हाला नव्याने लग्न झाले त्यांच्या नात्याची पुढची गोष्ट आहे. आता बरंच काय काय मुलं केले आहे. तो रोज आपली आमची सगळ्यांची माहिती बघत राहा आणि असंच प्रेम करत राहा. सगळ्यांना मला लावायचं अरे वा. तुमच्याकडे मी जाणून घ्यायचं आहे की हे त्यांना लग्न घडवून आणलंय. तुमच्याकडे थोडं ऐकायला आवडेल की काय चांगलंय सगळं. मागच्या 1 महिन्यापासून मला असं वाटतं की मी आपल्या कलेक्टरमध्ये काम नाही करत. इच्छा आमच्या आंबोलच्या गावाच्या सिरियलमध्ये काम एक इच्छा आहे. बाहेर बाहेर आलं नाही पडला आलं म्हटलं नंतर आपण ऐकून काय करायचं. आपल्या सर्वसामान्यांची तुम्हाला आले पडलं तेवढे काय म्हणतात किंवा बाबांना फिरायला जायचं हा तो लग्नच करा. म्हणजे एका इच्छावरच आले नाही डायरेक्ट लग्नच करा. पण लग्न म्हणजे किती हॅपी मोमेंट असते आपल्याला. म्हणजे आनंदाचा क्षण असतो. प्रत्येक मुलीचं एक स्वप्न असतं की माझं लग्न असतं माझं लग्न असतं. आणि आपल्या आयुष्याच्या लाईफमध्ये असा क्षण आला की जिथं मुलगा मरणाच्या काळात आणि त्याला फक्त वचन दिलंय व तिकडे त्याचं ऑपरेशन सुरू आहे आणि इकडे लग्न करताय. म्हणजे ज्या पद्धतीने सिनेमाची स्टोरी पाहिजे ना खरंच हॅटू ऑफ. म्हणजे खरंच सॅल्यूट आहे गोष्टीसाठी की 2 इमोशन कसे जोडले. जगातला सर्वोच्च आनंद एका बाजूला आणि सर्वोच्च दुःख काळजी एका बाजूला हे दोन्ही एकाच जागेमध्ये वाजले. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा थँक्यू सो मच झी मराठी की असं एक कॅरेक्टर आणि असं एक स्टोरीमध्ये आम्हाला त्यांनी काम करण्याची संधी दिली. थँक्यू सो मच तुम्हाला सगळ्यांना. कारण संपूर्ण महाराष्ट्रात त्यावेळेमध्ये आम्हाला 2 यायचे. मला आमच्या कामाला काकू आहे तर त्या काकूंच्या बहिणीने कामाला काकूला 2 केला. म्हणजे ते सरांना विचारला काकूला काय होणारच नाही.
एवढे कनेक्ट असतो. तुम्ही सगळ्यांनी प्रेम केलं, फोन मेसेज करून त्याच्याबद्दल काळजी व्यक्त केली, यातून कळतंय की आजची एपिसोड आम्ही चांगलं काम केलं. थँक्यू. मला आता मी प्रश्न विचारत होतो आणि त्याच्यात अमोल येणार आपला हा छोटा येणार आहे. पण हा छोटा येणार आहे. मी मला मुद्दाम पुढे केलं तर 2-3 महिन्यांनी विचारलं बऱ्याच आपला त्याला ना इच्छा आहे डान्स करायचा आहे होत्याला सगळ्यांना बघायला आवडेल ना. तो मला गाणं सांगतोय, मला गाण्यावर डान्स करायचं आहे. करायचं ना कुठलं गाणं? हे 5 मिनिटं जाते आणि याला रोज करतोय मार मारता. कोणी विचारलं होतं अमोल करायचा याच्यावर बघून वाटतंय का आजारी लोकांना आजी वाटत का त्या दिवशी आपल्या सेटवर बोलले म्हणलं याला कॅन्सर नव्हतं झाला, कॅन्सरला आहार झाला होता. तुला कॅन्सर मार झालाय तर तो डान्स करून दाखवतोय. मला